नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवर संस्कृती डिकोड या मालिकेच्या या भागामध्ये आपण पाहतोय चष्म्याविषयीची माहिती. काल आपण पाहिलं की संस्कृत साहित्यात सूर्यकांत नावाच्या मण्याचा उल्लेख आहे आणि याच मण्यासाठी दीपोत्पल, अग्निमणी असेही शब्द आले आहेत. सूर्यकांताप्रमाणेच चंद्रकांत मण्याचाही उल्लेख इथे आढळतो. कालिदासाच्या शाकुंतल नाटकात दुसऱ्या अंकात सूर्यकांत मण्याचा उल्लेख आहे. मोनियर विल्यम्स या शब्दाविषयी सांगताना कोशामध्ये असं म्हणतात की या मण्याचे गुणधर्म हे काचेच्या भिंगासारखे असलेले दिसतात. याशिवाय भर्तृहरी, वाग्भट यांच्या ग्रंथांमध्येही सूर्यकांत मण्याचा उल्लेख आलाय. 8व्या शतकात लिहिल्या गेलेल्या वाग्भटाच्या अष्टांग हृदय या वैद्यकशास्त्रावरच्या ग्रंथात त्वचेला चटके देण्यासाठी म्हणजे त्वगदाह या औषधी उपचाराचा भाग म्हणून सूर्यकांत मण्याचा वापर करण्याविषयी सांगितलंय. काचेच्या भिंगाचा वापर करून सूर्यकिरणांची तीव्रता वाढवून त्यामुळे कागद जाळण्याचा प्रयोग अनेकांनी शालेय जीवनात केलेला आठवतंय ना? नेमकं त्याच प्रयोगाविषयी एक उपचार पद्धती म्हणून वाग्भट बोलतायत. 12व्या शतकात जैन साधू हेमचंद्र यांनी लिहिलेल्या अभिधान चिंतामणी नावाच्या संस्कृत शब्दांच्या कोशात सूर्यकांत मण्यासाठी सूर्यमणी, सूर्याश्म, दहनोपल, उपल म्हणजे दगड असे अनेक शब्द आलेत. वाचस्पत्यम नावाच्या एका तुलनेनं अर्वाचीन संस्कृत शब्दकोशामध्ये स्फटिकाच्या विविध प्रकारांविषयी माहिती आली आहे. स्फटिकाचे 3 प्रमुख प्रकार इथे सांगितलेत: क्षीरस्फटिक, तैलस्फटिक आणि खस्फटिक. ख म्हणजे आकाश. आणि या खस्फटिकाचे म्हणजे आकाश स्फटिकाचे 2 प्रकार म्हणजे सूर्यकांत आणि चंद्रकांत मणी. 1616 सालच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या दस्तावेजामध्ये आढळणारा चष्म्याचा उल्लेख आपण पाहिला. पण त्यापूर्वी साधारणपणे 100 वर्ष सोमनाथ कवींनी लिहिलेल्या प्रसिद्ध मध्व पुरोहित व्यासराय यांच्या चरित्र ग्रंथात चष्म्याचा स्पष्ट उल्लेख आलाय. त्यासाठी उपलोचन गोलक असा शब्द ते वापरतात. प्रसंग असा आहे की कृष्णदेवराय राजाच्या दरबारात मध्व पुरोहित व्यासरायांनी प्रवेश केला. या प्रसंगाचं वर्णन करताना व्यासराय हे वृद्ध पुरोहित चष्मा लावून काही ग्रंथ वाचन करत दरबारात आले असा उल्लेख आहे. आणि त्यांच्याकडे तो चष्मा कसा आला याचा अभ्यास करताना तो पोर्तुगीजांकडून त्यांच्याकडे आला असा उल्लेख आढळतो. व्यासराय यांच्या काळात 16व्या शतकात कृष्णदेवरायांनी युरोपातून आणलेली ही नवलाई आपल्याकडे वापरायला सुरुवात केली. आणि गंमत म्हणजे फार कमी काळात ही वस्तू दैनंदिन आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारली गेली असावी. भगवद्गीतेवरच्या भाष्यात वामन पंडित यथार्थ दीपिकेमध्ये 4थ्या अध्यायाच्या 332व्या ओवीत म्हणतात, जेन देखती नेत्र ते देखती उपनेत्र. पाश्चात्य कलाकृतींमधला चष्म्याचा उल्लेख पाहता 1360 मध्ये युरोपमध्ये एका चर्चमध्ये काढलेल्या चित्रात चष्म्याचा उल्लेख आढळतो. म्हणजे चष्मा एका व्यक्तीनं घातलाय असं ते चित्र आहे. 17व्या शतकात समर्थ रामदासांनी लिहिलेल्या दासबोधात लेखन क्रियेविषयी लिहिताना समर्थ 19व्या दशकात चक्क 40शीचा उल्लेख करतात. 40शी म्हणजे वयाची 40 वर्ष पूर्ण झाल्यावर जो चष्मा लागतोच असं आपल्याला वाटतं ना, ती 40शी. डोळ्यांच्या विकाराविषयी ते म्हणतायत. ते सांगताना म्हणतायत, नेत्री होती रांजणवडिया, चाळसी लागे प्राणिया या नाव अध्यात्मिक. शिवाय अक्षर कसं लिहावं हे सांगतानाही ते म्हणतात, तरुणपणी खूप बारीक लिहिलं तर म्हातारपणी ते दिसतच नाही. वयानुरूप होणारा डोळ्याच्या भिंगातला बदलही त्यांना माहिती होता. बहुबारीक तरुणपणी कामानये म्हातारपणी मध्यम लिहिण्याची करणी केली पाहिजे. 18व्या शतकातले मराठी कवी मोरोपंत त्यांच्या महाभारताच्या उद्योग पर्वावरच्या रचनेमध्ये म्हणतात, होय मला इष्टार्थ ग्रह उपनेत्रेची की मला बुबळे.
उपनेत्र म्हणजे चष्मा, हे आपण आधीच पाहिलंय. भिंगाचा पहिला वापर हा प्रतिमा विस्तृत करणं, सूर्यकिरणांना एकत्रित करून त्यांचा प्रभाव वाढवून त्वगदाह नावाचा उपचार करणं यासाठी झाला असला तरी नंतरच्या काळामध्ये मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, कॅमेरा या वस्तूंमध्येही त्याचा वापर व्हायला लागला. अशा प्रकारे चष्मा या अत्यंत गरजेच्या वस्तूच्या जगातल्या आणि भारतातल्या वापराविषयी पांडुरंग गोडे यांच्या संशोधनावर आधारित माहिती आपण या भागात पाहिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला आवर्जून कळवा. संस्कृती डिकोड ही मालिका तुम्ही नियमितपणे ऐकत असलात आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर हरकतच नाही, पण नसल्यास अगदी नक्की करा. भेटूयात तर संस्कृती डिकोडच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.